नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। खूप मोठी आनंदाची बातमी। यामध्ये काही महिलांना 1,500 रुपये, काही महिलांना 3,000 रुपये, तर काही महिलांना 3600 रुपये वाटप करण्यात आले आहे। खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील महिलांना आलेला आहे। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आलेले आहे। हे जे पैसे आहे, हे जे मानधन आहे, ते वेगवेगळ्या स्वरूपात महिलांना येणार आहे। ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना देखील हप्ता मिळणार आहे। आज तब्बल 18 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप करण्यात आला आहे। हा हप्ता वेगवेगळ्या स्वरूपात करण्यात आला आहे अशी माहिती जी आहे वित्त विभागाने दिलेली आहे। हा जो हप्ता आहे जानेवारीचा ज्यांना बाकी असेल किंवा त्यांचा डिसेंबरचा बाकी असेल तर त्यांना देखील आज हप्ता मिळणार आहे। ज्या लोकांचे पैसे बाकी आहे, आतापर्यंत एकही हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसेल तर आता तुम्हाला संपूर्ण हप्ते जे आहेत पात्र महिलांना मिळणार आहे अशी माहिती मिळाली आहे। आज सकाळपासून फेब्रुवारीचा 8वा हप्ता सोडण्यात आले आहे। यात बऱ्याच महिलांना 5 मिनिटात मेसेज आला आहे। बघा, 18 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता डेबिट झालेला आहे। आता जो हप्ता डेबिट झाल्या महिलांना 5 मिनिटात मेसेज आलेला आहे। 18 जिल्हे कोणते आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 18 जिल्ह्यांमध्ये काही न करता 8वा हप्ता हा जमा झालेला आहे। पात्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। बऱ्याच महिलांना हप्ता आलेला आहे। तुम्हाला जर हप्ता आला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। सरसकट सगळ्या महिलांना वेगवेगळ्या स्वरूपात हप्ता डेबिट झालेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून हा हप्ता जो आहे तो डेबिट झालेला आहे। बऱ्याच महिलांना खात्यावरती हा हप्ता आलेला आहे। वेगवेगळ्या स्वरूपात हा हप्ता आला आहे। सरसकट सगळ्या महिलांना वेगवेगळ्या स्वरूपात हप्ता डेबिट झालेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हा हप्ता जो आहे तो वाटण्यात आलेला आहे। कोणत्या महिलांना 1,500 रुपये, कोणत्या महिलांना 3,000 रुपये, कोणाला 3600 रुपये मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। बऱ्याच महिलांना हप्ता जो आहे जानेवारीचा आलेला नाही त्यांना देखील हप्ता मिळणार आहे। सरसकट सगळ्या महिलांना वेगवेगळ्या स्वरूपात हप्ता डेबिट केला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सरसकट सगळ्या महिलांना, सगळ्या पात्र महिलांना हा जो हप्ता आहे तो 18 जिल्ह्यांमध्ये डेबिट करण्यात आलेला आहे। आणि हप्ता गेल्या लगेच महिलांना 5 मिनिटात मेसेज आलेला आहे। कोणत्या महिलांना 1,500 रुपये, कोणाला 3,000 रुपये, तर कोणाला 3600 रुपये मिळणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ काळजीपूर्वक व्यवस्थितरित्या बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती तंतोतंत मिळणार आहे। बऱ्याच महिलांना हप्ता जो आहे लेट झालेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हप्ता सोडण्यात आला आहे। यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता पोहोचला देखील। आपल्या जिल्ह्याचे नाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अगदी बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेला 65 लाख महिलांना हप्ता आता येऊ लागलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, 8वा हप्ता आता खात्यावर आला आहे। वेगवेगळ्या स्वरूपात हा हप्ता खात्यावर आला आहे। कोणाला 1,500 रुपये, कोणाला 3,000 रुपये, कोणाला 3600 रुपयाच्या स्वरूपात हप्ता आला आहे। ज्या महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता बाकी आहे त्यांना 3,000 रुपये, ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता बाकी आहे त्यांना 1,500 रुपये, तर ज्यांना फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता बोनस म्हणून हप्ता मिळणार आहे त्यांना 3600 रुपये तब्बल खात्यावरती येणार आहे। लाडकी बहिणी योजनेमध्ये आता बरेच कठोर नियम सरकारने लावले आहेत। ज्या दिव्यांग महिला आहेत त्या दिव्यांग महिलांच्या योजनेचा लाभ घेतात त्या यातून कट झालेल्या आहे। बऱ्याच महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला बाद झालेल्या आहे। ज्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, 4 चाकी गाडी आहे, त्या महिला देखील या योजनेतून अपात्र झालेल्या आहे। सरकारी कामाला जर कोणी असेल त्यांच्या घरात तर ते देखील अपात्र झाले आहे। पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, बीड, परभणी, यवतमाळ, नांदेड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात हप्ता डेबिट झालेला आहे। या जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे देखील मला समजेल। बऱ्याच महिलांना जे आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हप्ता जो आहे तो मिळणार आहे। आणि हा हप्ता जो आहे
आता ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जो आहे डेबिट झालेला आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यात आदिवासी महिला जास्त प्रमाणात आहे त्या जिल्ह्यात सुरुवातीला हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे. आर्थिक अडचण समजून आदिवासी महिलांची आर्थिक अडचण जास्त असते, त्यामुळे त्या महिलांना त्या जिल्ह्यातील महिलांना लवकरात लवकर पैसे देण्यात येतात. जानेवारी महिन्यात 5 लाख महिला अपात्र झाल्या आहे, त्यामुळे पात्र महिलांची संख्या जी आहे कमी झालेली आहे. बऱ्याच अपात्र महिला जास्त निघालेल्या आहे, त्यामुळे पात्र महिला ज्या आहे त्या खूप कमी आहे. त्यामुळे आता इथून पुढे वेळेवर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. जानेवारी महिन्यात 5 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहे. ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे, पेन्शनधारक आहे, सरकारला टॅक्स भरतात तुम्ही, अशा महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहे. त्यांना इथून पुढे आता एकही हप्ता खात्यावरती जमा होणार नाही, अशी स्पष्ट माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेली आहे. अपात्र महिला कुठलाही लाभ घेऊ शकत नाही. आत्तापर्यंत जरी तुम्हाला हप्ता मिळाला असेल जानेवारीचा, किंवा आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळाले असतील आणि 8व्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तुम्ही अपात्र असाल, तर तुम्हाला हप्ता हा जो आहे तो मिळणार नाही. अपात्र महिलांना यापुढे एकही हप्ता मिळणार नाही. याचं कारण असं आहे का त्या अपात्र महिला ज्या आहेत त्या आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नाही, त्यामुळे त्या महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहे. त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी असेल, ज्यांच्या घरी सरकारी नोकरदार कोणी असेल, पेन्शनधारक कोणी असेल, इतर योजनांचा कोणी लाभ घेत असेल, तर त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला देखील अपात्र होणार आहे. तर अशा पद्धतीनं ज्या अपात्र महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहे आणि यापुढे त्यांना एकही हप्ता मिळणार नाही. यापुढे त्यांना आत्तापर्यंत जरी त्यांना जानेवारीपर्यंत जरी हप्ते मिळाले असतील तरी पडताळणी झाल्यानंतर त्यांना एकही हप्ता मिळणार नाही. आधार कार्ड या योजनेशी लिंक असणे गरजेचे आहे. तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ तुम्ही घेत नसावे. आधार कार्ड लिंक असणं या योजनेशी फार महत्त्वाचं आहे. बघा, त्याने काय होणार आहे, हप्ता तुमच्यापर्यंतच येत आहे याची ती एक शाश्वती आहे. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते योजनेशी लिंक करणं फार गरजेचं आहे. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न तुमचं जास्त जर असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही आहे. कुठल्याही तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आधार कार्ड लिंक करून घ्या. लिंक नसेल तर आजच लिंक करून घ्या. व्हिडिओ सांगितल्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्या. आधार कार्ड लिंक केल्यानंतर काय करायचं आहे, जर तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता जर आलेला नसेल, तुम्हाला पात्र असून देखील हप्ता आलेला नसेल, तर एकच काम करा, पोस्टामध्ये जे काही आहे तुमचं खातं उघडून घ्या. पॅन कार्ड घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा आणि 2 मिनटात तुमचं खातं उघडून होईल. पोस्टामध्ये जा आणि खातं उघडून घ्या. खातं उघडल्यानंतर तुम्हाला जे हप्ते तुमचे बाकी आहे ते देखील तुमचे हप्ते खात्यावरती येणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बँकेमध्ये तुमचं खातं जरी असेल आणि पोस्टामध्ये खातं नसेल तरी देखील तुम्ही जे आहे पोस्टामध्ये खातं उघडून घ्या. म्हणजे पोस्टामध्ये लवकर पैसे येत असतात, त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे पोस्टात खातं तुम्ही उघडून घ्या. पोस्टात खातं उघडण्यासाठी फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्डची गरज आहे. ते तुम्ही घेऊन जा आणि पोस्टात खातं उघडा. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते मला नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.